आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव एक गाव जे रोकडोबा हनुमानमुळे संपूर्ण परिसरात नावलौकिकास आलेला आहे। येथील रोकडोबा हनुमंतरायाची भव्य दिव्य यात्रा दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते आणि यंदाची यात्रा आजपासून उत्साहात सुरू झाली आहे। या उत्सवामध्ये गावातील युवक व ग्रामस्थ विशेष भक्तिभावाने कावड घेऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर, गोदावरी येथून पवित्र पाणी आणतात आणि त्या पवित्र पाण्याने हनुमंतरायाचा अभिषेक केला जातो। या उत्सवासाठी जिल्हाभरातून नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते व भाविक दर्शनासाठी बेलपिंपळगावात येतात। इथे नवस केला तर तो पूर्ण होतोच असं येथील विश्वस्तांनी बोलताना सांगितले आहे। येथे नवस फेडण्यासाठी दिवा लावण्याची पारंपरिक प्रथा आहे आणि खास प्रसंगी शेरणी वाटण्याचा कार्यक्रम देखील पार पडतो। या यात्रेच्या आयोजनात योगदान देणारे प्रमुख कार्यकर्ते अध्यक्ष विजय शिंदे, राहुल शिंदे, बाळासाहेब तराळ, संतोष माळवे, बाबासाहेब शिंदे, संजय शिंदे, गणेश पुंड, प्रकाश शेरकर, ज्ञानेश्वर गटकर, दत्तात्रय कांगुणे, आप्पासाहेब शिंदे, बबन शिंदे, रोहिदास सुरशे, दत्तात्रय माळवे, सांगदेव माने, दत्तात्रय शिंदे, सार्थक धनवटे, राजेंद्र शिंदे व इतर ग्रामस्थांनी आपला मोलाचा सहभाग दिला आहे। रोकडोबा हनुमंतरायाची यात्रा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम आहे। अशा भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या यात्रा आपल्या संस्कृतीचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवतात। तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या हनुमान मंदिर, रोकडोबा हनुमान मंदिर याची 400 वर्षाची ख्याती। 400 वर्षापूर्वी एक येवल्याचं मारोड्याचं कुटुंब इथं आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा एक दोन्ही डोळ्याने आंधळा होता आणि त्यांनी ह्या मंदिरामध्ये मुक्काम केला। मुक्काम केल्यानंतर त्या मारोड्यांनी दर्शन घेऊन बजरंगबलीला, रोकडोबा हनुमानाला विनंती केली की माझ्या मुलाला जर डोळे आले तर हे तुझं मी सगळं मंदिर नवं बांधेल। आणि त्या काळामध्ये कुडाचं मंदिर होतं, कुडाचं मंदिर 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कुडाचं मंदिर होतं। चमत्कार असा झाला, सकाळी उठल्यानंतर बजरंगबलीला ते हनुमंताला हात जोडल्यानंतर त्याला दृष्टी आली। दृष्टी आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला, त्याने 8 दिवसामध्ये येवल्यावरून सागाचं लाकूड आणून हनुमंतरायाचं हे मंदिर उभा केलेलं आहे, पूर्ण सागाच्या लाकडामध्ये। याचा 1 महिनाभर श्रावणाचा महिनाभर गोदावरी नदीवरून 200 ते 250 मुलं गावातील हे 400 वर्षापूर्वीपासून या हनुमंताला अभिषेक घालतात पहाटे 4ला येऊन, आणि ते मुलं झोपायला पण मंदिरात असतात। ते महिनाभर हे मुलं पाणी घालतात आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असते, त्या करीच्या दिवशी यात्रा असते, यात्रा उत्सव असतो। त्या यात्रेच्या उत्सवाला या परिसरातील सगळे ग्रामस्थ दर्शनाला येतात, कार्यकर्ते, लहान मोठे, सर्व पाहुणे रावळे, आणि त्यामध्ये 400 ते 500 दिवे महिनाभर इथं चालतात। कमीत कमी 4 ते 5 टाक्या तेल इथं जाळल्या जातात आणि या गावातील गुरव ते काम बघतात। दिव्याचं महत्व असं आहे का बा आल्यानंतर रोकडोबा हनुमान दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ती आपण त्यांनी जे मागितलं त्याची स्फूर्ती तो करतो आणि मग ती स्फूर्ती झाल्यानंतर त्यांचा नवस असतो का मी तुला दिवा लावीन, मग त्या पद्धतीने ते दिवे लावून जातात। असं करता करता आतापर्यंत 400 ते 500 दिव्यापर्यंत दिवे 500 दिव्यापर्यंत दिवे गेलेले आणि जिल्ह्याबाहेरून, महाराष्ट्रातून लोक येतात आणि दर्शनाला करीच्या दिवशी लाखो भाविक येऊन दर्शन घेऊन जातात। अशी या रोकडोबा हनुमानाची ख्याती। सर्वसाधारणपणे या मंदिराची जी निर्मिती झाली ही जवळजवळ ही मूर्ती बेलपांढरी या डोहातून एक म्हसोबाची मूर्ती तिथंच ठेवली आणि हनुमंतरायाची मूर्ती इथं आणली, गाडीत आणली, गाडीचं चाक इथंच रुतलं आणि त्याच्यामुळे इथे त्यांना ठेवण्यात आलं। त्याच्यानंतर लाकडाचं खानाचं घर होतं, म्हणजे मंदिर होतं आणि त्या मंदिरात
बरेच काळ चाललं. त्याच्यानंतर ही जी आता तरुण पिढी आहे ही त्यावेळेस लहान लहान होती आणि ह्या लहान पोरांनी हे त्यांच्या पद्धतीनं एक एवढं मोठं भव्य मंदिर उभं केलं, हे एक कौतुकास्पद आहे. आणि या मंदिरामध्ये दर शनिवारी खिचडीचा कार्यक्रम, आरती वगैरे नित्य होते. आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये नित्य पाणी गंगाजल आणलं जातं घोगरगावून. तसंच यात्रेच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर आणि गंगेवरून पाणी आणलं जातं. त्याच्यानंतर दीपोत्सव असतो, दीपोत्सव महिनाभर चालतो. त्याचबरोबर इथे शेरणीचा मोठा प्रोग्राम असतो आणि शेरणी वाटणारी नुसती गावातलेच असतात असं नाही, तर बाहेर गावचे बी असतात. बरेच लांबून इथे लोक येतात आणि इतकी गर्दी होते की ती सांगता येण्याजोगी नाही आहे. आणि हे जे मंदिर आहे हे कवर्गात बसलेलं आहे, पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि आता लोकांच्या मनोमनी गेलेलं आहे आणि मीडियानं त्यालाही बी भरपूर हे दुजारा दिलेला आहे. स्वयंभू बोलता येईल. ही गोदावरीच्या गावामध्ये सापडली होती. ती गावातल्या पोलीस पाटलाच्या स्वप्नामध्ये आली. मला इथून घेऊन जातो. ती काय गावातली भजनी मंडळी मुक्ती आणण्यासाठी गेली असतात, मुक्ती काही वर आली नाही. ती म्हणे मी बाल ब्रह्मचारी, मला बालगोपाळ पाहिजे. ते लहान मुलं गेली. दुसऱ्या दिवशी ही मुलं गोदावरीच्या काठी उभा राहिली आणि पाण्यात हात घालतात. ही मूर्ती वर आली. ही मूर्ती आणि बेलगावची म्हसोबा आहे म्हणून असं हे दोन्ही संगीत जागृत देवस्थान. आणि दरवर्षी करीचा उत्सव असतो. आणि श्रावण महिन्याची नवसाची दिवे ही कमीत कमी टोटल महाराष्ट्रामधून दिवे. तुमची समजा एखादी त्यापुरी असली, तुम्ही जर बजरंगबलीला बोलले समजा रुक्रोबा महाराजांना असं असेल आमचं हे देवाला देईल, तर ही त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. देवस्थान टोकडोबा हनुमंतरायाच्या चरणी महिनाभर श्रावण महिन्यात मुलं पाणी घालतात व मोठ्या उत्सवात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर भरते. वजन इतकी नवस्फूर्ती शेरण्यांचे वाटप होते. दिवसभर लाखो टन गुळ पेड्याची वाटप होते. परत विविध मान्यवरांची उपस्थिती असते. महिनाभर दिवे चालतात. आता बाहेर गावाच्या लोकांची नवस्फूर्ती असते, म्हणजे इच्छापूर्ती. त्या दृष्टिकोनातून दिवे लावतात लोक बाहेर गावातून. गावकऱ्यांचे 700-800 दिव्याचं प्रज्वलन होतं. महिनाभर रात्रंदिवस दिवे चालू असतात. हा उत्सव 400 ते 500 वर्ष झाले हा उत्सव चालू आहे गावात. पुरातन काळापासून हा उत्सव चालतो. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी रिपोर्टर मंगेश निकम,